होतं. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स. जेनेटिक्स ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ही जेनेटिक्सची टर्मिनॉलॉजी आपल्याला एक महान सायंटिस्ट जे मेंडल यांनी आपल्याला दिली होती. हे जे मेंडल होते यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. त्याचबरोबर या मेंडलला आपण मॉडर्न फादर ऑफ जेनेटिक्स सुद्धा म्हणतो. का मॉडर्न फादर म्हणतो? कारण या मेंडलनं जसं क्लासिकल जेनेटिक्सचा शोध लावला, तसाच मेंडलनी काय केला की आणखीन काही शोध हे लावले, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतील किंवा इतर गोष्टींशी रिलेटेड असणारे शोध लावले, आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, फादर ऑफ जेनेटिक्स. तुम्हाला तर माहितच असेल की हा जो काय मेंडल आहे, हा मेंडल ऍक्च्युली खूप गरीब एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला ऑस्ट्रेलियामधला होता, ख्रिश्चन समाजाचा होता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर समाज का सांगतात किंवा त्याचा धर्म का सांगतात. तर ऍक्च्युली त्याच्या वर्कवरती त्यानं जे काय जेनेटिक्स आपल्याला दिलं त्या टर्मिनॉलॉजीवरती महत्वाचा इम्पॅक्ट त्याच्या या ख्रिश्चन समाजात सुद्धा पडलेला होता. आणि म्हणून मी तुम्हाला काय केलं की त्याचं जे काय धर्म आहे तो धर्म मी काय केलेला होता तो काय सांगतोय. ओके, तर हा जेनेटिक्सचा जो काय फादर आहे जे मेंडल, जो हा जो काय जे मेंडल आहे, हा मेंडल ऍक्च्युली याचा जन्म जो आहे तो आपल्याला 1822 मध्ये झालेल्याचा जन्म बघायला, आणि नंतर हा 1884 वगैरे मध्ये त्यांचा निधन झालं. त्यांनी काय केलं की वयाची 35 वर्ष, किती वर्ष, वयाची टोटल 35 इयर्स जे आहेत ते त्यांनी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड फंडामेंटल लॉज ऑफ जेनेटिक्स हे देण्यासाठी आपल्याला सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचं की जेनेटिक्स म्हणजे काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स, कशाला म्हणायचं जेनेटिक्स. आय थिंक सो रेडमी कोण आहे त्याचा साऊंड ओपन आहे, तर त्यानं म्यूट करा, तो फक्त व्हिडिओ ऑन करा आणि साऊंड सगळ्यांनी ऑफ करा. ओके, कारण ते लेक्चर मध्ये आवाज येतो त्याचा थोडा थोडा. ओके, छान. तर हा जो काय मेंडल होता, सिंपल सोडा, सगळं सोडा, तुम्हाला एक चांगली स्टोरी सांगते, गोष्ट सांगतो मस्तपैकी. माझा एक मित्र होता आणि तो बिचारा खूप हुशार होता, म्हणजे माझ्या एवढा नव्हता पण हुशार होता. आणि मग तो काय करायचा की मला सारखा एक प्रश्न विचारायचा की अरे म्हणायचं काय, मी फिरतो इकडं तिकडं तर मला असं बघायला भेटतंय की गाईच्या मागं गायचं वासरू फिरतंय, शेळीच्या मागं शेळीचंच बाळ फिरतंय, हत्ती सोबत हत्तीचंच पिल्लू आहे. मग असं का, कधी असं चुकून का होत नाही की बाबा गाईला हत्तीचं पिल्लू झालंय, हत्तीला कुत्र्याचं पिल्लू झालं, असं का होत नाही. आणि असला लॉकडाऊन चाललेला, मग मी त्याला म्हटलं तुझी तू बघ, माझ्या मागे लागू नकोस म्हटलं, कारण तुला काय मला सांगता येत नाही, कारण मी एवढा हुशार नाहीये. आणि मग तो खूपच कंटाळला आणि त्याने काय केलं, शेवटी वैतागून त्याने काय केलं, स्वतः अभ्यास करायला चालू केला. आणि मग स्वतः अभ्यास करायला चालू केला. सगळ्यात सुरुवात त्यानं हनीबीला घेतली. चला म्हणलं आता काय की माझा मित्र झुलॉजीचा होता, झुलॉजीचा आहे आणि त्यानं काय मला मदत केली नाही, मग मी त्याच्याच सब्जेक्ट मध्ये काहीतरी करणार. आणि म्हणून त्यानं काय केलं तर सगळ्यात सुरुवातीला हनीबी घेतला अभ्यास करायला. आणि आपल्याला माहिती आहे की हनीबी म्हणजे काय, मधमाशा. मधमाशामध्ये 3 प्रकार असतात. फर्स्ट इज क्वीन, सेकंड ड्रोन म्हणजे त्याला आपण मेल म्हणतो, आणि थर्ड इज वर्कर बी. आणि मग त्यानं काय केलं की खूप अभ्यास केला, कारण त्याला काय करायचं होतं की मला, म्हणजे माझा मित्र आहे म्हणजे त्याला काय करायचं होतं, मला उत्तर द्यायचं होतं. आणि म्हणून त्यानं काय केलं की या हनीबीवरती टोटल 6 वर्ष त्यानं अभ्यास केला. अभ्यास करतोय पण त्याला रिझल्टच मिळत नव्हता. आणि मग त्याने विचार केला की अरे मला का रिझल्ट मिळत नाहीये, आणि मग त्याने रिझल्ट मिळत नाही याच्यामध्ये कारण शोधलं. तर कारण शोधल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की हा जो हनीबी आहे याच्यामध्ये एकच ड्रोन आहे, आणि ड्रोन आहे, पण तो ड्रोन जो आहे तो हॅप्लॉइड आहे. आता हे आपल्याला माहिती आहे हॅप्लॉइड म्हणजे काय, डिप्लॉइड म्हणजे काय. जर एखाद्या सेलमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असेल तर त्याला आपण हॅप्लॉइड म्हणतो, आणि जर त्याच सेलच्या न्यूक्लियस मध्ये डबल सेट ऑफ क्रोमोझोम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ डिप्लॉइड सेल म्हणतो. ओके, डिप्लॉइड सेल म्हणतो. आणि मग याच्यामध्ये काय झालं की मेल जो आहे तो हॅप्लॉइड आहे, फिमेल डिप्लॉइड आहे, पण काय आहे, त्या स्टराईल आहे. स्टराईल असल्यामुळे काय होतं तर त्या स्टराईल असल्यामुळे काय होतं तर त्या स्टराईल असल्यामुळं त्या रिप्रोडक्शन करू शकत नाही.
एक सिंगल क्वीन अशी आहे की जी फर्टाईल आहे आणि ती एकमेव अशी आहे की जी काय करते, रिप्रोडक्शन करू शकते. जेनेटिक्स मध्ये आपण काय शिकतो, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या जिनोमचा अभ्यास करतो आणि जिनोमचा अभ्यास करत असताना जनरेशन टू जनरेशन, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे काय होत असतो, तो जिनोम काय होत असतो, पास होत असतो. मग जर तुम्हाला दोन दोन जनरेशन बघायचे असतील तर त्यासाठी मेल ऍज वेल ऍज फिमेल दोन्ही चांगले असायला पाहिजे. चांगली इन द सेन्स काय असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे की मेल ऍज वेल एज फिमेल याच्यामध्ये, कारण येणारा जो ऑफस्प्रिंग आहे त्याच्यामध्ये आईची कॅरेक्टर जास्त आहेत की बाबाची कॅरेक्टर जास्त आहेत हे बघायचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये मेल हा जर हॅप्लॉइड असेल, सिंगल सेट असेल, तर तुम्ही कसा त्याचा पुढे स्टडी करणार. आणि मग स्टडी काय त्याचा मिळाला नाही. त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट की जो मेल त्या फिमेल सोबत रिप्रोडक्शन साठी मेटिंग करेल, तो मेल स्वतःच लाईफ सॅक्रिफाईस करायचा, म्हणजे तो मरून जायचा. जर तुम्ही बघितलं असेल तर जर मधाचं पोळं तुम्ही बघितलं तर भरपूर सारे ड्रोन्स असतात आणि त्या ड्रोन्स मधला स्ट्रॉंग मेल त्या फिमेल सोबत मीटिंग करत असतो. पण आता स्ट्रॉंग मेल कसा ठरवायचा, कोण ठरवणार, तर त्यांचं जे काही रिप्रोडक्शनची जी काही मेथड आहे त्याच्यामध्ये तो ठरला जातो. मग जर समजा आपल्या एका पोळ्यामध्ये समजून चला की 10 मेल होते, तर 10च्या 10चा अभ्यास करू शकत नाही तुम्ही. का करू शकत नाही, कारण माहित नाहीये की 10 पैकी कोणता काय करतोय, मेटिंग करणार आहे. आणि मेटिंग कोणता करणार आहे आपल्याला माहित नाहीये. आणि म्हणून त्यांनी काय केलं की याचा अभ्यास अर्ध्यावरती सोडला म्हणजे रिझल्टच येत नव्हता, कारण मेल स्वतःची लाईफ सॅक्रिफाईस करतो, त्याच्यामुळे त्याचे कॅरेक्टर बघायला भेटत नव्हते, त्यात तो हॅप्लॉइड होता. आणि म्हणून काय केलं की हनी बिवरचं काम त्यानं सोडलं. त्यानंतर मग त्याने काय केलं की माईस वरती काम चालू केलं. आता सगळ्यांना माहिती आहे की माईस काय प्रकार आहे. माईस म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, माईसला आपण म्हणतो, आपल्याकडे माहित असतं की दोन प्रकारचे उंदीर असतात, एक छोटा उंदीर एक मोठा उंदीर. त्यातला जो छोटा वाला असतो जो लॅब मध्ये युज केला जातो त्याला आपण माईस म्हणतो. आणि मग त्याने काय केलं, माईस वरती काम चालू केलं. माईस वरती त्यानं 1 वर्ष काम केलं आणि मग तो ख्रिश्चन धर्माचा होता. त्याच्या धर्मातल्या काही लोकांना माहित झालं की अरे हा काय करतोय, माईस वरती किंवा स्वतःच्या घरामध्ये भरपूर सारे माईस आणून ठेवले. आणि मग काय झालं की माईस आणून ठेवलेत म्हटलं की त्याच्या घरच्यांनी किंवा त्याची जी काय धर्मातली लोक होती त्या लोकांनी त्याला या माईस वरचं काम काय करावं लागलं, सोडून द्यावं लागलं. नाहीतर माईस वरती त्याला रिझल्ट मिळाला सुद्धा असता कदाचित. आणि मग त्यानं काय केलं की माईस वरचं काम ड्यू टू द रिलेजन्स त्यानं काम सोडून दिलं. मग त्यानं असं ठरवलं की झुलॉजी मध्ये काय मला करणं होत नाही, माझा ओन सब्जेक्ट असा कोणता आहे, बॉटनी आहे, तर मी प्लांट वरती ट्राय करतो. आणि मग त्यानं काय केलं की प्लांट वरती ट्राय करताना त्यानं हॉकवीड नावाचं एक प्लांट निवडलं. आता हॉकवीड प्लांट निवडलंय, अभ्यास तर करायचा आहे. आणि मग त्यानं काय केलं की त्याच्यामध्ये जीन, त्याच्यातला सेल काढला, त्या सेलमध्ये जे काय क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोमची संख्या काढली. पहिल्या वर्षी त्याला त्या हॉकवीड मध्ये 7 क्रोमोझोमचे सेट बघायला भेटले, त्याला आपण 7N कंडिशन म्हणतो. किती बघायला भेटले, 7N. मग त्यांना लक्षात आलं की हे जे हॉकवीड प्लांट आहे ते कसलं आहे, पॉलिप्लॉइड प्लांट आहे. मग ते म्हणलं ठीक आहे चला अभ्यास करू आपण. त्यानं कंटिन्यू अभ्यास चालू केला. पुढच्या वर्षी काय झालं की म्हणजे 1 वर्षानंतर तिथं काय झालं की त्या भागामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडला की त्या झाडाला काय भेटलं नाही, पाणी भेटलं नाही. आणि अशा कंडिशनला त्यानं काय केलं की त्या झाडानं 7N च्या ऐवजी काय केलं, 5N म्हणजे 5 सेट क्रोमोझोमचे दाखवायला सुरुवात केली. मग याच्या लक्षात आलं नाही की अरे मी सुरुवातीला 7N बघितलं, आता मला 5N दिसतंय, का असं होतंय. आणि मग नंतर त्यानं काय केलं, ठीक आहे म्हटलं. मग त्यानंतर कंटिन्यू 1 वर्ष अभ्यास केला. मग त्याच्या असं लक्षात आलं की याला ऊन वगैरे जास्त लागतं आणि त्यानं काय केलं की त्याला त्या झाडाला एका अशा कंडिशनला मेंटेन केलं की त्याला जास्त ऊन लागणार नाही, जास्त पाऊस भेटणार नाही, म्हणजे मीडियम लेवलला त्याने काय केलं, कनेक्ट करून किंवा त्याला आपलं स्टोअर केलं. त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की आता त्याच्यामध्ये 5 पेक्षा 6N दिसत आहेत. म्हणजे त्याच्या असं लक्षात आलं की ते जे झाड आहे ते ऍक्लिमटायझेशन करते, स्वतःला परिस्थितीनुसार चेंज करते. ज्या वर्षी भरपूर पाऊस होता त्याला भरपूर फूड मिळत होतं, भरपूर एनर्जी मिळत होती, त्यावेळेस त्याच्यामध्ये 7 क्रोमोझोमच्या पेअर होत्या. ज्या वर्षी त्याला काहीच मिळत नव्हतं, खूप हार्श कंडिशन होती, त्यावेळेस त्याच्यामध्ये 5 होते. आणि ज्यावेळेस त्याला सगळं मेंटेन मिळायला लागलं त्यावेळेस त्याच्यामध्ये 6 आहेत. आणि याच्यावरती परत त्यानं 6 वर्ष काय केलं, याच्यावरती त्यानं
काम केलं आणि 6 वर्षानंतर कन्क्लुजन निघालं की आता ह्या झाडावरती आपल्याला काम करणं शक्य नाही. आणि मग 6 वर्षांनी त्याने काय केलं, त्याच्यावरचं काम सोडून दिलं. 6 वर्षानंतर त्याला असं लक्षात आलं की आता आपल्याला काय केलं पाहिजे, तर आता आपण झाड बदललं पाहिजे. आणि मग त्यानं सगळ्यात ज्याला आपण गोल्डन इन द सेन्स काय, तर त्या मेंडेलसाठी ठरलेलं गोल्डन असं काय केलं त्यानं, प्लांट निवडलं. आणि त्या प्लांटला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो पी प्लांट, किंवा त्यालाच म्हटलं जातं गार्डन पी प्लांट. त्यालाच आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो पायसम सटायवम. आता बऱ्याच वेळा तुम्ही नेट सेटची ज्यावेळेस तयारी करत असता, प्रिपरेशन करत असता, त्यावेळेस तुम्हाला याच्यावरती सेट मध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की ऍक्च्युली जो मेंडल आहे त्याचा ओरिजिनल प्लांट कोणता, त्याने त्याच्यावरती काम कधी केलं, काय काम केलं, किंवा त्याचं नाव काय आहे, तुम्हाला विचारलं जातं. आता पायसम सटायवम म्हणजे काय, तर एक वाटाण्याचं झाड आहे आणि त्याने ते वाटाण्याचं झाड काय केलं, घेतलं, त्याच्यावरती काम चालू केलं आणि त्याला सक्सेस मिळालं, रिझल्ट आला. जगासमोर त्यानं प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स मांडलं, जगासमोर त्यानं मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, क्रॉस मांडले आणि लॉ ऑफ किंवा फंडामेंटल लॉज मांडले. आणि मग जर फंडामेंटल लॉज मांडले, या सगळ्याचा रिझल्ट मिळाला. या 3 झाडामागे आपण बघितलं की काय झालं, की वेगवेगळी कारणं होती म्हणून त्याला रिझल्ट येत नव्हता. मग इथं काय आहे, किंवा का गार्डन पी प्लांट वरती रिझल्ट मिळाला त्याला, तर त्याच्या मागे काही कारण आहेत. हा जो झाड आहे किंवा हे जे गार्डन पी प्लांट आहे, याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन शक्य होतं, याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन शक्य होतं, याची लाईफ स्पॅन फक्त 3 महिने ते 4 महिने होतं. म्हणजे एका वर्षामध्ये तो 4 जनरेशनचा अभ्यास करू शकत होता. त्याचबरोबर यासाठी रिक्वायर्ड अ स्मॉल स्पेस, खूप कमी जागेमध्ये. तुम्ही कधी वाटाण्याचं झाड बघितलंय, आंब्यापेक्षा खूप मोठं असतं वाटाण्याचं झाड. वाटाण्याची भाजी खाता, खूप मोठं असतं आंब्यापेक्षा. आंबा सगळ्यात छोटं झाड झालं त्या पायसम सटायवम समोर. खूप मोठं असतं, म्हणजे एवढं असतं, एवढं हार्डली एवढं असतं. आणि खूप चांगलं खायला घातलं तुम्ही तर थोडस एवढं होतं, एवढं होतं. ओके, तर त्याला जागा कमी लागते, क्रॉस पॉलिनेशन शक्य आहे, सेल्फ पॉलिनेशन शक्य आहे. आणि मग म्हणून त्याला काय झालं, याच्या मागे रिझल्ट मिळाला. आणि या रिझल्ट मध्ये, या पायसम सटायवम मध्ये त्यानं काय केलं, पहिल्यांदा सिंगल कॅरेक्टर घेऊन अभ्यास केला, देन 2 कॅरेक्टर घेऊन अभ्यास केला, देन 3rd कॅरेक्टर घेऊन अभ्यास केला. आणि तिन्हीचे वेगवेगळे रिझल्ट त्यानं काढले आणि आपल्या समोर मांडले. ज्यावेळेस त्यानं सिंगल ट्रेट घेऊन अभ्यास केला, त्यावेळेस त्यानं आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस दिला. त्या मोनोहायब्रिड क्रॉस बरोबरच त्यानं आपल्याला डॉमिनन्स अँड रिसेसिव्ह लॉ ऑफ डॉमिनन्स नावाचं एक लॉ दिला. त्यानंतर त्यानं काय केलं, डायहायब्रिड क्रॉस केला. डायहायब्रिड क्रॉस मध्ये त्यानं आपल्याला 2 लॉज दिले, ज्याला आपण सेग्रिगेशन ऑफ गॅमेट्स म्हणतो, ज्याला आपण प्युरिटी ऑफ गॅमेट्स पण म्हणतो, आणि इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे म्हणतो. हे 3 लॉ त्यानं आपल्याला दिले, ज्याला आपण फंडामेंटल लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणतो, जे की आपल्याला कुणी दिले, या मेंडलने दिले आणि या गार्डन पी प्लांटचा अभ्यास करताना दिले. आता गार्डन पी प्लांट मध्ये त्यानं टोटल 2 कॅरेक्टरचा अभ्यास केला. एक म्हणजे ज्याला 2 ट्रेडचा अभ्यास केला, एक ज्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह ट्रेड आणि सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह ट्रेड. व्हेजिटेटिव्ह ट्रेड मध्ये त्यानं काय बघितलं, तर त्या झाडाची हाईट बघितली. त्या झाडाची काय बघितली त्यानं, हाईट बघितली. कारण हाईट एकमेव असं कॅरेक्टर आहे जे की काय आहे, व्हेजिटेटिव्ह मध्ये येतं. त्यानंतर मग त्यानं काय केलं, त्या झाडाच्या पॉडचा कलर बघितला, सीडचा शेप बघितला, फ्लावरचं कंडिशन बघितली, पोझिशन ऑफ फ्लावर बघितलं. त्याचबरोबर त्या याच्यामध्ये त्यानं काय केलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे टोटल 7 प्रकारच्या गोष्टी, फ्लावरचा कलर, पॉडचा कलर, त्यानंतर त्या पॉडचा शेप, त्यानंतर त्याची पोझिशन, फ्लावरची पोझिशन, यासारखे टोटल 7 ट्रेडचा काय केला त्यानं अभ्यास केला. आणि जगासमोर त्यानं लॉ ऑफ इनहेरिटन्स असेल किंवा प्रिन्सिपल ऑफ लॉ इनहेरिटन्स मांडलं. आणि म्हणून आज आपण काय करतो, तर आज आपण या मेंडलला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. आणि त्या जेनेटिक्स मधले टोटल 4 जे युनिट्स आहेत
ते 4 युनिट्स आपल्याला शिकायचे आहेत. आणि त्या 4 युनिट पैकी जे 3 नंबरचं युनिट आहे ते 3 नंबरचं युनिट माझ्याकडे आहे, की ज्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबियल जेनेटिक्स. कोणतं युनिट आहे माझ्याकडं? मायक्रोबियल जेनेटिक्स, किंवा त्यालाच म्हटलं जातं, काय म्हणतात त्यालाच बॅक्टेरियल जेनेटिक्स सुद्धा म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जे जेनेटिक्स आपण शिकणार आहोत ते मेंडलचं जेनेटिक्स नव्हे. ते जेनेटिक्स कुणाचं नाही, मेंडलनं शोधलेलं नाहीये. ते जेनेटिक्स मेंडल नंतर शोधण्यात आलं आणि म्हणून त्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. म्हणजे मेंडलनं दिलेल्या जेनेटिक्सचा आपण काय केला, फक्त थोडक्यात काय केला की त्याचा रेफरन्स घेतला आणि रेफरन्स घेऊन नंतर जेनेटिक्स शोधलं. याला म्हटलं जातं पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. ओके. आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये मायक्रोबियल जेनेटिक्स आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्ही आता बघितलं असेल की हा जो काय ग्रीन किंवा गार्डन पी प्लांट आहे, हा त्यानं आपल्याला कधी दिला, तर 1854 मध्ये त्यानं त्याचा पहिला पेपर काय केला, पब्लिश केला. आणि पहिला पेपर पब्लिश करून त्यानं काय केलं, पेपर पब्लिश केला आणि मग जगाला जेनेटिक्स म्हणजे काय हे कळालं. मग तोपर्यंत एक बॅटसन नावाचा सायंटिस्ट होता, तो एका दुसऱ्या देशात होता, हा दुसऱ्या देशात होता. आणि मग बॅटसननं काय केलं, अरे म्हटलं हे तर काम मी ऑलरेडी केलेलं आहे, पण त्याचा रिझल्ट ह्याला मिळाला, मला काही रिझल्ट मिळाला नाही. मग हा जो काही मेंडल होता, या मेंडलनं काय बघितलं की जे इनहेरिटन्स होते, एखादं कॅरेक्टर इनहेरिटन्स होते, म्हणजे एखादं कॅरेक्टर त्याच्या आई वडिलांकडून त्याच्याकडे जाते, तर ते फिजिकली होत नाहीये. इनहेरिटन्स होते, ट्रान्सफर होते, ते फिजिकली होत नाहीये. तर त्याच्यामध्ये एक सेल आहे आणि त्या सेल मधलं काहीतरी, ज्याला आपण समथिंग म्हणू शकतो, त्यातलं काहीतरी समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. म्हणजे कोणतंही कॅरेक्टर फिजिकली ट्रान्सफर होत नाहीये, तर त्या सेल मध्ये असणाऱ्या समथिंग आहे जे रिस्पॉन्सिबल आहे इनहेरिटन्स साठी. मग त्याने मग त्या समथिंगला काय केलं, तर फॅक्टर असं नाव दिलं. काय दिलं? फॅक्टर असं नाव दिलं. आणि मग तो काय करायचा की जेवढे काय पेपर केले, जेवढा काय जेनेटिक्सचा शोध लावला, तो सगळा त्यानं फॅक्टरवरच लावला. त्याला फॅक्टर म्हणायचं एवढंच माहित होतं. मग नंतर काय केलं की बॅटसन नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्या बॅटसननं काय केलं, एक पत्र लिहिलं. पूर्वी काय आपल्यासारखे मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हता, व्हिडिओ कॉल नव्हता, पण त्यानं काय केलं, एक पत्र लिहिलं. आणि ते पत्र कुणाला पाठवलं त्यानं? ह्या मेंडलला पाठवलं की बाबा तू ज्याला फॅक्टर म्हणतोय ते फॅक्टर नाहीये, तर त्याला जीन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? त्याला फॅक्टर म्हणू नकोस, तर ते जीन आहेत, हे बॅटसननं सांगितलं. आणि म्हणून आपण म्हणतो की जेनेटिक्स टर्म, जेनेटिक्स जे आहे किंवा जो स्टडी केलेला आहे तो स्टडी जेनेटिक्स आहे हे मेंडलला माहित नव्हतं. म्हणून आपण म्हणतो जेनेटिक्स टर्म कॉइन्ड बाय बॅटसन. सिंपल क्वेश्चन विचारला जातो. तुमचे ज्या इंटरनल्स असतात त्या इंटरनल मध्ये क्वेश्चन विचारला जातो. 2016च्या सेट मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे की जेनेटिक्स ही टर्म कुणी कॉइन्ड केली. आपल्या डोक्यात काय असतं की मेंडल. जेनेटिक्स म्हणलं की मेंडल माहित असतं, पण जेनेटिक्स ही टर्म कॉइन करण्याचं काम कुणाचं आहे? बॅटसनचं आहे. बॅटसननं मेंडेलला पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की तू ज्या गोष्टीचा अभ्यास केला त्याला जेनेटिक्स म्हणायचं. पण झालं काय की ते पत्र त्या मेंडल पर्यंत पोहोचेपर्यंत मेंडल काय राहिला नाही, मेंडल निघून गेला. मेंडल एक्सपायर झाल्यानंतर 3 महिन्यांनी ते पत्र त्याच्या घरी पोहोचलं. बाबा तू शोधलेल्याला जेनेटिक्स म्हणायचं. म्हणजे मेंडल मरेपर्यंत त्याला माहित नव्हतं की त्यानं शोधलेल्या टर्मिनॉलॉजीला जेनेटिक्स म्हणायचं आणि फॅक्टर इज नथिंग बट दी जीन्स. आणि मग 1900च्या काळामध्ये तो 1884 ला तो एक्सपायर झाला. त्यानंतर एक सायंटिस्ट आला ज्याला आपण कार्ल कोरेन म्हणतो. कार्ल कोरेन नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्याने काय केलं की 1900 मध्ये, इसवी सन 1900 मध्ये एक पेपर पब्लिश केला आणि त्या पेपरमध्ये त्याने काय केलं की मेंडलचं जे काम आहे ते मेंडलचं काम इंडिपेंडेंटली प्रूव्ह करायचं काम केलं. प्रूव्ह करण्यासाठी त्याला बघायचं होतं की बऱ्याच वेळा काय होतं की जर समजा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर बऱ्याच जणांना माझ्यावर लगेच विश्वास बसतो की चला बाबर सर आहेत, जरा तरी हुशार आहे पोरग, काहीतरी चांगलं सांगितलं असेल असं वाटतं.
पण काय झालं ना वाटतं, त्याला काय कळतंय, काय आपल्याला सांगू शकतं. मग आपण काय करूया, गुगल सर्च मारूया. मग एकदा गुगलला बघूयाच खरं बोलतोय का बाबर. मग तुम्ही काय केलं, गुगलला सर्च केलं. म्हणजे ज्या लोकांनी विश्वास ठेवला ते काय झाले, आपण त्यांना काय म्हणतो की फॉलोअर झाले ते. मग ज्या लोकांनी काय केलं की नाही बाबरला काय कळतंय, मी स्वतः सर्च करणार. म्हणजे तुम्ही बाबरचं म्हणणं खरं आहे का हे बघण्यासाठी इंडिपेंडेंटली, म्हणजे बाबरची मदत न घेता तुम्ही काय केलं, ते गुगलवरती सर्च केलं. आणि गुगलवरती सर्च केलं म्हणजे काय झालं की इंडिपेंडेंट तुम्ही त्याला काय करायला लागला, प्रूव्ह करायला लागला किंवा प्रूव्ह करायला लागला. आणि सेम ते काम कोणी केलं, कार्ल कोरेन नावाच्या सायंटिस्टने केलं. हा सुद्धा एक जर्मन बॉटनिस्ट होता. आणि मग यानं काय केलं की एक जसं आपल्या मेंडलनं गार्डन पी प्लांट किंवा ज्याला आपण पायसम सटायवम म्हणतो तसं प्लांट घेतलं, तसं त्याने वेगळ्या प्रकारचं एक प्लांट घेतलं आणि त्या प्लांटवरती त्याने काय केलं, इंडिपेंडेंटली काय केलं, चालू केलं काम. पण काय झालं की ते बरेच दिवस चाललं आणि नंतर फेल झालं. आणि मग फेल झाल्यानंतर मग त्याच्या असं लक्षात आलं की हे जे काम आहे ते मेंडलनं जे सांगितलंय तेच बरोबर आहे. म्हणजे आधी सर्च मारला गुगलवर पण तेच म्हणजे जे नवीन सर्च करतो ते काही सापडलं नाही. प्रत्येक वेळेस सर्च केलं की मेंडलचाच रिझल्ट समोर येत होता. आणि मग त्यानं मान्य केले की अरे काय आहे की हे जे काय मेंडल आहे त्या मेंडलनं दिलेलं जेनेटिक्सच हे काय आहे, युनिव्हर्सल जेनेटिक्स आहे, हे त्यानं काय केलं, मान्य केलं. आणि मग नंतर तो मेंडलच्या फॉलोअर्स मध्ये मिक्स झाला. आता हे कार्ल कोरेन्स हे नाव तुम्ही याच्या आधी जेनेटिक्स मध्ये कधी ऐकलंय का? नाहीये. मेंडेल ऐकलेलं असतं. इव्हन मी सुद्धा हे कार्ल कोरेन्स जे नाव आहे ते बरेच दिवस ऐकलं नव्हतं. आता लॉकडाऊन मध्ये मी जेनेटिक्सचे एक रेफरन्स बुक यूज करत होतो आणि त्या रेफरन्स बुक्स मध्ये मला तो कोरेन्स सापडला. आणि मग मी कोरेन्सला ज्यावेळेस सर्च केलं त्यावेळेस मला समजलं की हा जो कोरेन्स आहे हा एक जर्मन बॉटनिस्ट आहे आणि त्यानं काय केलेलं आहे की त्या मेंडलचं काम इंडिपेंडेंटली प्रूव्ह करायचं काम केलेलं आहे. सो आय थिंक सो इथपर्यंत बऱ्याच जणांच्या किंवा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. इट इज अ बेसिक जेनेटिक्स, यालाच आपण क्लासिकल जेनेटिक्स म्हणतो. याच्यामध्ये मेंडलनं आपल्याला मोनोहायब्रिड रेशो दिला, डायहायब्रिड रेशो दिला, त्याचबरोबर ट्रायहायब्रिड रेशो दिला, प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स दिले, त्याचबरोबर फंडामेंटल लॉज दिले आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना आपल्याला दिल्या. आणि म्हणून आपण मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. हा पेपर आपल्याला या सेमला शिकायचा आहे. या सेम मध्ये सुरुवातीची जी काही 2 युनिट्स आहेत त्या 2 युनिट मध्ये तुम्हाला जेनेटिक्स बद्दल खूप चांगली माहिती किंवा बेसिक माहिती तुम्हाला शिकायची आहे. तिसरा जो ओके, तर तिसरा जो काय आहे तो तिसरा पार्ट, तिसरं युनिट आपल्याला या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. आणि चौथं युनिट आहे ते खूप चालू कंडिशनवर, ज्याला आपण काय म्हणतो की जेनेटिक काउन्सिलिंग वगैरे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं बघा की अपंग मुलं जन्माला येतात, त्याचबरोबर काही मुलांचं टाळ फाटलेला असतो, नाक फाटलेलं असतं, हातपाय वाकडे होतात. आणि मग ते का होतं, मग बऱ्याच वेळा काय होतं की मायक्रोसेफली सारखे डिसऑर्डर्स होतात. मायक्रोसेफली तुम्हाला माहित असेल की त्याचं डोकं खूप मोठं होतं आणि तो इंडिपेंडेंट असतो वगैरे वगैरे. तर थोडस काय आहे की ह्याचा जो काही रिझल्ट आहे तो ते आपल्याला होऊ नये म्हणून डॉक्टरचा सल्ला घेतला जातो. त्याला जेनेटिक काउन्सिलिंग म्हटलं जातं. तर आपल्याला बघायचं आहे मायक्रोबियल जेनेटिक्स. मायक्रोबियल जेनेटिक्स मध्ये जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाचं जेनेटिक्स आपल्यापेक्षा वेगळं आहे आणि ते वेगळं जेनेटिक्स आहे ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. आय थिंक सो याला टाइम पडते, मे बी 40 मिनिट नंतर ही मीटिंग लिव्ह होईल. जर लिव्ह झाली तर सगळ्यांना बाय बाय. नेक्स्ट याला आपण लेक्चर कंटिन्यू करूयात. याच्या पुढचं हे रेकॉर्डिंग केलेलं किंवा जे काय मध्येच डिस्कनेक्ट होतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर माझं युट्यूब वरती अवेलेबल असेल. तुम्हाला काय अडचणी असतील तर त्या मला शेअर करा. आणि जे बेसिक जेनेटिक्स आपण शिकलो त्याच्यामध्ये तुम्ही आज नोट्स काय प्रिपेअर करणार आहात, जेनेटिक्सची डेफिनेशन, फादर ऑफ जेनेटिक्स, मेंडलनं कशा कशावरती काम केलं, मेंडलचे 7 ट्रेट, त्याच्यामधले डॉमिनंट ट्रेट सेपरेट लिहायचे आणि रेसेसिव्ह ट्रेट सेपरेट लिहायचे. त्याचबरोबर कोरेन बद्दल जे काही मी तुम्हाला सांगितलं ते. आणि हे जे काय आहे ते सगळं तुम्ही काय करणार आहात, नोट्स तयार करून ग्रुप वरती शेअर करणार आहात. ओके, सगळ्यांच्या लक्षात येत आहे? जर याच्यामध्ये काय अडचण असेल तर परत विचारू शकता. अशा प्रकारे आपण इथून पुढे काय करणार आहोत, कंटिन्यू लेक्चर्स कॉलेज चालू होईपर्यंत. आय होप सो आपण लवकरच भेटू.
ऑगस्ट मध्ये वगैरे आपण भेटू. पण तोपर्यंत आपल्याला हे असं लेक्चर घ्यावं लागेल. होप सो समजलं असेल. सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. ज्यांनी सेटनेटचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कंटिन्यू स्टडी चालू ठेवा. लॉकडाऊन आहे, अभ्यासाला सुट्टी नाही. मे बी बऱ्याच स्टुडंटनी भरलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी भरलेले नाहीयेत. सो आणि तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट, आपल्या ग्रुपमध्ये 2 नवीन मेंबर ऍड झालेले आहेत, चंदा सुतार आणि शारंधर पाटील. तर आपण त्या दोघांचंही आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या या वर्गामध्ये स्वागत करूया. आणि जर काही अडचणी असतील तर शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं स्टडी चालू ठेवा. जर काही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त विचारा. जेनेटिक्सचा सिलेबस काढा. एन्झायमोलॉजीचं एक युनिट माझ्याकडे आहे, एका युनिट मधला थोडासा पार्ट आहे माझ्याकडे फक्त. स्ट्रक्चर ऑफ एन्झाइम्स हे इम्पॉर्टंट युनिट आहे जे की माझ्याकडे आहे. ते पण आपण काय करणार आहोत, कंटिन्यू किंवा ते आपण शिकणार आहोत. पण आधी जेनेटिक्स संपूयात आणि मग आपण ते बघूयात. ओके, आवाज येतोय? ओके, तर ज्या आश्लेषा, तुला आवाज येतोय का माझा? हो हो. हा, तर तू लेट जॉईन झालेली आहेस. रिया कंटिन्यू डिस्कंटिन्यू होते, जॉईन होते. तर हे लेक्चर तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत युट्यूबला माझ्या चॅनलला असेल, तिथून ते मी लिंक शेअर करतो ग्रुपवरती, तिथून ते बघून घ्या. हो सर. चालेल, ठीक आहे. चला, तर सगळ्यांसाठी शुभेच्छा. अभ्यास करा आणि काय अडचण असेल तर शेअर करा.